36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदमसर यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेच्या माध्यमातून मोटरसायकल चालक तसेच मागे बसणाऱ्या प्रवाशांना हेल्मेट वापरण्याचं महत्त्व पटवून दिलं जात आहे. सोमवारी धारणी पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी हेल्मेट परिधान करून वाहन चालविणाऱ्या नागरिकांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलंय. तसेच वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांचे अभिनंदन करून इतर नागरिकांनाही सुरक्षित वाहन चालनाचा संदेश देण्यात आलाय. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. यावेळी पोलिसांनी हेल्मेटचे महत्त्व, अपघाताच्या वेळी होणारे धोके तसेच सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेल्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केलंय. धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी सांगितलं की सध्या नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यात येते. मात्र यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकानं स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करणं गरजेचं आहे. याप्रसंगी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी स्वतः हेल्मेट परिधान करून आपल्या बुलेट मोटरसायकलवरून रस्ता सुरक्षा नियमांचं पालन करण्याचा संदेश दिलाय. त्यांनी नागरिकांना हेल्मेटचा वापर केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी करावा असं आवाहन केलंय. दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते घसरणे होत असल्यानं वाहन चालविताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय. वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत. रस्ता सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर अत्यंत आवश्यक आहे. सध्या जनजागृती मोहीम राबवली जात असली तरी भविष्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा असं धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्याकडून जनतेला आवाहन करण्यात आलं आहे. भारत के शासन ने हेलमेट शक्ति का जो निर्णय लिया है मैं उसका स्वागत करता हूँ. क्यों कि ये हेलमेट अगर नहीं रहा तो अनावधान में अपघात हो जाता है. तो मालूम है हमारे यहाँ पे डामरीकरण का रास्ता है, सीसी रोड का रास्ता है और बचना नामुमकिन है. ठीक है, सबको ऐसा लगता हूँ कि सिर हमारा है, तुमको हेलमेट की क्या ज़रूरत है, तुम क्यों शक्ति कर रहे हैं. बात तुम्हारा सही है, लेकिन एक्सीडेंट होने के बाद में कोई गुंजाइश नहीं है. मैं मेलगाड़ी के तमाम जनता से विनती करता हूँ, पुलिस प्रशासन ने आज पहली बार, आज और कल 2 दिन आप सबको समझाएंगे. तीसरा दिन बगल हेलमेट की दिखा तो 1000 रुपये फाइन लगेंगे. तो मेरी मेलगाड़ी के तमाम जनता से विनती है कि अपनी सुरक्षा के लिए हेलमेट साथ में रखें. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दर्शन येळणे, धारणी.